नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण बोंबीलची चटणी करणार आहोत, तेही सुकं। आणि कशी करायची तुम्हाला सांगते। काय साहित्य घेतलंय ते पण सांगते मी। हे पहा, गरम मसाला आहे, तिखट आहे आणि परत लसूण आहे आणि कोथिंबीर आहे। आणि कशी करायची मी तुम्हाला सांगते। पहिले आपण मसाला, लाल चटणीचा मसाला आपण पाट्यावर वाटून घेऊ। मी पाटा स्वच्छ धुतलेला आहे। हे पहा, मी तिखट भी घेतलंय बरं, पण कमी आहे कारण खूप चटणी तिखट आहे ती। आपली ओली चटणी दळून झालेली वाटून, आणि किती मस्त झाली पा। आणि आता काय करायचं, आपण हे बोंबील आहे, हे बोंबील असे भाजायचे गॅसवर आणि धुवायचे नाही बरं का। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा। अशी पूर्ण भाजायची। अशी पूर्ण बोंबील एक 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 असं मस्त भाजून घ्यायची। हे असे बोंबील असे भाजले का, आपण का बरं असं भाजतो माहिती आहे का, हे जे पंख असतात त्याची, हे पा तुम्हाला दिसत असतील, हे जळून जातात आणि परत त्याला ते टरले असतात। इथं आपण जसे माशाचे खवले काढतो ना, तसे खवले असतात बरं का। टरले पण म्हणतात, खवले पण म्हणतात, ते पण असे भाजले जातात त्याच्यात। हे पा, हे जी त्यांची हे डोके असतात ते असे काढून घ्यायची, नरम होऊन जातात पा। हे पा, म्हणजे ती घाण पण निघून जाते आणि हे पंख पण हे पा असं असं जर केलं का पूर्ण निघून जातात सेप वगैरे। हे पा, म्हणून असे भाजून घ्यायचे, कधीही भाजल्यावर चांगले असतात। हे पहा, पूर्ण घाण निघून जाते आणि हे असं असं केलं का पूर्ण निघून जाते। टरले वगैरे ते सगळं त्यांचे ते खवले असताना ते पण निघून जातात। हे पहा, असे 2-2, 3-3 बोंबील घ्यायचे आणि असे असे हे करायचे। त्याचे जे ते असताना खवले ते निघून जातात। हे पहा, असं असं खवले त्याची घाण पूर्ण साफ होऊन जाते। असं असं करून घ्यायचं। हे पहा, आणि धुवायची गरजच येत नाही कारण आपण एवढं त्याला भाजून परत असे स्वच्छ त्याचे घाण काढून, परत हे पूर्ण डोक्या वगैरे काढून, पंख काढून, पूर्ण त्याचे ते याचे हे खवले काढून पूर्ण साफ होऊन जातात, राहतही नाही। हे पहा, किती स्वच्छ झाले मस्तपैकी। हे पहा, असं असं काढून घ्यायचं। पा आता हे ना एक एक आहे बा, असं मस्त कटकन तुटून जातं। हे पा, हे पा, एखादं वातड राहिलं तर मग पावशीने कापून घ्यायचं, कारण जाड राहिली का बोंबीलची काडी मग ती थोडीशी तोडायला अवघड जाते। हे पा, ही नरम आहे आता, ही त्याला पावशीने किंवा चाकूने कट करून घ्यायची तुकडे। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आपल्याला कोरडी चटणी करायची आहे, सुकी, तुम्हाला नक्की आवडेल। आणि रेसिपी जी लागली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही ती करून दाखवू। एक भावाने सांगितलेलं होतं, तर ताई तुम्ही बोंबीलची चटणी करून आम्हाला दाखवा, ती सुकी। हे पहा, हे पहा, मस्त असं कटकट आवाज येतो। हे पहा, किती भारी मस्त भाजून घेतलेले। हे पहा, तुम्ही छोटे करू शकता, मोठे करू शकता खांड। हे पहा,
माझे मध्यम आहे, काही जास्त मोठे नाही का छोटे नाही. हे पहा, हे पहा मस्त मध्यम आहे, जास्त मोठे नाही का छोटे नाही. असे पूर्ण बोंबील करून घ्यायचे आपण. हे पहा मी तेल घालते आता कढईत. 3 पळे घेते, छोटी पळी म्हणून मी 3 घेतल्या. आणि आता काय करायचं, तेल तापू द्यायचं आपण मस्त कडक. हे पहा आता काय करायचं, आपण हे बोंबील तेलात टाकून द्यायचे, असे मस्त भाजून घ्यायचे. परत त्याच्यात तेलामध्ये कुरकुरीत येतील हे. आणि आपल्याला सुकी चटणी करायची म्हणून चांगले तेलात परतून घ्यायची. हे बघा मस्त भाजून झाले आता. हे पहा असे भाजले मी. हे पहा, तुम्हाला अजून थोडे भाजायचे असतील तर भाजून घ्या, कारण मी थोडे कमी भाजले. हे पहा. आणि आता काय करायचं, याच्यातच आपला हा लाल चटणीचा मसाला याच्यातच टाकायचा. आता मस्त परतून घ्यायचा. मस्त सुकी चटणी आहे. आणि हा रस्सा पण याच्यातच टाकायचा, तो बी त्याच्यातच मिक्स होऊन कोरडी होऊन जाईल. हे पहा, आता हा रस्सा आपण याच्यातच घालायचा. मस्त परतून झालेला आहे. हे पहा, पूर्ण सुकी होऊन जाईल ती. आणि वास पण खूप मस्त येतो. आणि कुरकुरीत राहील, जास्त शिजायची नाही त्याला. मीठ घातलं मी थोडं. हे पहा, थोडं घालते नॉर्मल. हे पहा, आता काय करायचं आपण, हे पहा पाणी आटून गेलं त्याचं मस्त एवढं. आता कोथिंबीर घेते आणि मस्त बारीक चिरून घेते. कोरडं ते कोरडं खाऊन जाता, अशीच एक 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 मस्त खांड. हे पहा, तुम्ही भाकर बरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर खाऊ शकता, किंवा नुसती पण खाऊ शकता. हे पहा, किंवा वांग्याच्या भरीतमध्ये बी टाकू शकतो आपण अशी चटणी. मला वांग्यात बीट आवडतं, किंवा झिंगे टाकू शकतो आपण वांग्याच्या भरतामध्ये. पण आपली ही फक्त सुकी चटणी आहे बोंबलाची. हे बघा आपली सुकी चटणी झालेली आहे, मस्त कुरकुरीत आहे बरं का. हे पहा, आता मी याच्यात काढून घेते. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायचं विसरू नका. हे पहा, कशी वाटली आपली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.